पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आजपासून आपण ऐकणार आहोत. आजच्या या सुरुवातीच्या भागात आपण ऐकूया लेखिकेचं मनोगत आणि त्यानंतर स्पर्श परिसाचा पुष्प पहिले या ग्रंथाविषयीच्या वाचकांच्या प्रतिक्रिया. सुरुवातीला लेखिकेचं मनोगत. जीवाची इच्छा आणि परमेश्वराची इच्छा एकरूप झाली की हाती घेतलेल्या कार्यात यश मिळतं. मग ते कार्य करणारा आणि ज्यांच्यासाठी ते कार्य केलं जातं ती मंडळी दोन्ही पक्षी आनंदच आनंद मिळून जातो. स्पर्श परिसाचा या छोट्या ग्रंथाच्या बाबतीत तसंच काहीसं झालंय. पूजनीय स्वामी माधवनाथांची प्रथम भेट झाल्यापासून गेल्या 24 वर्षात जे काही लेखन हातून घडलं त्याला ग्रंथरूप देण्याचा विचार मनात आला आणि दिवस रात्र तेच विचार मनात घोळत राहिले. त्याचं चिंतन घडलं, लेखन सुरू झालं आणि स्वामी म्हणत त्याप्रमाणे माझ्या साधनेच्या दृष्टीनं त्याचा मला फारच चांगला उपयोग झाला आणि होत आहे. लेखनाच्या निमित्तानं अखंड एकांत, थोडासा लोकांत, सर्व बाजूनं अनुकूल वातावरण, त्यामुळे ग्रंथलेखनाला उत्साह मिळाला. जितुके काही आपणास ठावे तितुके हळूहळू सिकवावे, नाही सांगावे हा मूळचा स्वभाव. त्यातून स्वामींचं जीवन, त्यांचे विचार सांगायचे. स्वामींनी तर तेच काम मला दिलं होतं, मग विलंब कशासाठी. या हाती घेतलेल्या उपक्रमाला असंख्य स्वामी भक्तांचं उत्तेजन, मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं. ग्रंथाचा मजकूर जवळ आहे, लेखनिक आहे, परमेश्वराची सद्गुरूंची कृपा आहे. ग्रंथ तयार झाला. अनेकांच्या हातात तो गेला. काहींनी एकाच दिवसात तो वाचून संपवला. स्वामी दर्शनाचा आनंद अंतःकरणात मावेना म्हणून अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, पत्राद्वारे अथवा दूरध्वनीवरून आपला आनंद प्रगट केला. जनता जनार्दनानं पोचपावती दिली आणि हे कार्य असंच चालू राहावं अशी इच्छाही प्रकट केली. प्रत्यक्ष आर्थिक सहकार्य काही स्वामी भक्तांनी दिलं, ते देखील आपलं नाव कुणालाही कळून न देण्याच्या अटीवर. अनेकांनी ग्रंथ खरेदी करून ते आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना भेटीदाखल दिले. सर्वांचा प्रतिसाद पाहून आम्हीही तो ग्रंथ सर्वांना सवलतीच्याच किमतीत उपलब्ध करून दिला. ग्रंथनिर्मितीच्या मागे आर्थिक लाभाचा हेतू नसल्यामुळे अत्यंत अल्प किमतीत ग्रंथ देणं शक्य झालं. स्पर्श परिसाचा पुष्प दुसरं याच्या लेखनाला लगेच प्रारंभ झाला. पावसासारखा परमेश्वराचा कृपावर्षाव होऊ लागला आणि पानामागून पानं लिहिली जाऊ लागली. त्यातून जे लेखन घडलं ती मुद्रण प्रतच तयार झाली. 1 महिन्याच्या आत ग्रंथ छपाईसाठी गेला. सर्वच घटना आश्चर्यकारक घडत आहेत. जे जे वांछी मन ते तया देऊन याचा प्रत्यय येतोय. शिष्य सद्गुरू सेवे वाचून कशाची वांछा करणार. ग्रंथनिर्मिती हीच सेवा सद्गुरूंना अपेक्षित होती. ही सेवा देखील सद्गुरूच करून घेत आहेत. खेळविसी तैसा खेळेन साचार, तूची सूत्रधार बाहुले मी. देवा तुची धनी मी तुझा चाकर, तुझाची आधार मज लागी. बोलविसी तैसे बोलेन वचन, मज अभिमान कासयाचा. काया वाचा मन तुझ्याची अधीन, तुझ्या पायी लीन स्वामी म्हणे. हे पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचं मनोगत होतं. आता स्पर्श परिसाचा पुष्प पहिलं या ग्रंथाविषयीच्या वाचकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया. स्वामीजी देहानं आपल्यातून गेल्यानंतर पहिला अनुभव प्रचंड पोकळीचा आला. त्यातून सावरायला या ग्रंथाचा खूप उपयोग झाला आणि स्वामींची पुन्हा भेट घेता येऊ लागली. या ग्रंथाचे अनेक भाग निघून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावेत ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामीजींचे शब्द या पुस्तकात जिवंतपणे भेटतात. ते पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात. स्वामीजी देहानं आपल्यात नाहीत, पण त्यांच्या भेटीची आस अशा पुस्तकाच्या सान्निध्यातून पूर्ण होते. यात एका साधिकेचा जीवन प्रवास आहे, पण प्रत्येक साधकाला त्या प्रवासातील काही खुणा आपल्या वाटण्याची शक्यता आहे. हेच पुस्तक स्वामीजींचं
अक्षर शब्द भेटवणारा आहे, म्हणूनच अनमोल आहे. सेवितो हा रस वाटितो अनेका या भावनेनं हे लिहिलं जात असल्यामुळे याचे अनेक भाग निघोत हीच अंतरीची इच्छा. हे पुस्तक वाचत असताना स्वामींच्या दुकानात साधकांच्या मेळाव्यात स्वामी कसे बोलत आणि आम्ही कसे ऐकत असू त्या काळात तुम्ही आम्हाला नेलं. स्वामींचं मनोगत वाचून आपण नेमकं काय करायला हवं याचं मार्गदर्शन यातून मिळतं. स्वामी त्यांच्या सद्गुरूंशी कसे वागत होते हे वाचून अक्षरशः हृदय भरून येतं. यात तुम्ही सद्गुरूंना नेमकं साकारलं आहे. ज्यांना पूजनीय स्वामीजींचं प्रत्यक्ष दर्शन घडलं नाही, त्यांच्या उपदेशाचा लाभ मिळाला नाही, त्यांना अशा ग्रंथांमधून स्वामीजींचं जीवन आणि विचार यांचं दर्शन घेता येतं. स्पर्शपरिसाचा पुष्प पहिले या ग्रंथाविषयीच्या वाचकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. उद्यापासून आपण या ग्रंथाचं क्रमशः वाचन ऐकूया. आज आता इथेच थांबूया. हरिओम तत्सत.